नमस्कार, स्वागत आहे आपल्या बिंदास न्यूज चॅनेलवर. आपण आता बघू शकता की येणाऱ्या काळामध्ये महाशिवरात्रीमध्ये अनेक नेते, खासदार, आमदार आपल्या कुंभेरी नदीवर येतात, पण त्यांचा ह्या नदीवर दुर्लक्ष आहे आणि या नदीमध्ये एवढी नदीची दूर अवस्था झालेली आहे. आपण मागे बघू शकतात, बघा ज्या पद्धतीचं काम साफ करण्याचं नाही आणि काय नाही, कोणी साफ करत नाही आहे. आणि पडग्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येणारी ही कुंभेरी नदी आहे. जर ह्या नदीच्या साफसफाई होत नाही तर ग्रामपंचायतमध्ये आलेली निधी जी रोजगार हमी योजनेची ही जाते कुठे, याचा पण प्रश्न आज पडग्याच्या जनतेला पडलेला आहे. आणि आपण इथं राहणारे म्हणत त्यांच्याशी चर्चा करू की पडग्यामध्ये एवढी लाखो करोड रुपयाची निधी येते, त्या निधीचं काय होतो, निधी येते जाते कुठे, कुणाच्या कशात जाते. येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक खासदार निदार आमदार सगळे बॅनर लावतील इथं, पण बॅनर लावूनच इथं फक्त नागरिकांचा समस्या मिटणार आहेत की आपल्या कुंभेरी नदीचा जो विषय मिटणार आहे तो आपण जाऊ इथे मंदिरामध्ये जातात आणि मोठे मोठे बॅनर लावतात इथं आणि त्यांचे तर आपल्यासमोर जोडीला म्हणतायत आणि शिवलिंग आहे ते ह्या नदीमध्ये सापडलेलं आहे. त्या शिवलिंगाला आपण त्या कुंभेरी नदीचं नाव देतो. ही कुंभेरी नदी जी आहे त्यामध्ये सापडलेलं आहे, म्हणून त्याला कुंभेरेश्वर महादेव असं या ठिकाणी नाव दिलं. तर मी बघतो अलीकडच्या काळामध्ये ही नदी अत्यंत दुर्गंध होत आहे. जो आता तुम्ही बघाल समोर दिसतं आपल्याला एकदम हिरवंगार, एकदम असं एकदम विचित्र परिस्थिती झालेली आहे. पुढे जाऊन ही भातसा नदीला मिळत असल्यामुळे ही या नदीचा पिण्यासाठीही पाण्याचा उपयोग केला जातो. परंतु या ठिकाणी बरेच आपण लेटर इकडं तिकडं न्यूज बऱ्याच लावले आहे, पण त्याचा काय फारसा उपयोग होतो आहे असं काय वाटत नाही. म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी या नदीची स्वच्छता, आपल्या नद्या जर पवित्र राहिल्या, स्वच्छ राहिल्या तर आपली भारतीय संस्कृती टिकणार आहे. आणि त्यामुळं वरच्या साईडला हे मांगूरचे वगैरे मच्छीचे खूप मोठे मोठे तलाव आहेत, त्या तलावाचेही सांडपाणी मोठ्या पद्धतीने यामध्ये टाकत असतात. परत या ठिकाणी इथून येणारा एक मोठाच्या मोठा वेअरहाऊसमधून येणारा एक नालाही मोठाच्या मोठा आहे आणि त्या नाल्यामधून ही अति दुर्गंधपणे तो सांडपाणी वगैरे जे आहे ते येत असते. त्यामुळं आता तर काही दिवसात महाराज असं काय माहिती का, पाणी तर येणारच आहे, पाणी येणार आहे, पण अनाथाचे नाथ एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे तुमची काय अपेक्षा आहे की त्यांनी याच्यामध्ये अनाथाचा नाथ एकनाथ शिंदे काय आम्ही प्रशासनाकडेच टोटल कळाल काय, वैयक्तिक कुणाचं नाव न घेता महाराष्ट्र प्रशासनाने या ठिकाणी लक्ष घालून या नदीची जी दुरवस्था जी होत आहे आणि ग्रामपंचायत आहे, तहसीलदार, ग्रामपंचायतमध्ये 15 सदस्य आहेत, ग्रामपंचायत लक्ष देत नाही. ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे, तुम्ही याबद्दल काय सांगाल की आपल्या गावच्या जे आमच्या भागातले जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी सर्वांना विनंती करतो की चला आपण सर्व मिळून एकत्र येऊन आपण हा कुंभेरी नदीचा आपण लढा देऊया आणि कुंभेरी नदी ही स्वच्छ करूया. सर्वांनी आपण सहभाग घेऊन त्या कुंभेरी नदीचं पावित्र्य. अगदी बरोबर आहे, महाराजांनी सांगितलं का या येणाऱ्या काळामध्ये आपण एक विचारधारा चालू करू आणि कुंभेरी नदी पवित्र करू. पण कुंभेरी नदी पवित्र करताना इथले स्थानिक जे नेते मंडळी आहेत त्यांची कुठेतरी दुर्लक्षता होते. पण ते फक्त येणाऱ्या काळामध्ये महाशिवरात्रीला फक्त बॅनरबाजी करतात, पण फक्त त्याच्यानंतर दुर्लक्ष करतात. मी रणजित राम साळुंके, बिंदास बोल न्यूज चॅनल. आणि महाराजांच्या जोडीला असणारे माणसं जे आहेत कार्यकर्ते आपल्या कुंभेरी नदीचे, ते सांगत आहेत की इथं रात्री रोज गंजडी जे गांजा आमच्या पिणारे, दारू पिणारे यांचंही वर्दळ इथं चालू असते. आणि हा पवित्र स्थान असताना काय सांगाल, रात्री तुमच्याकडे इथे या आपल्या कुंभेरी नदीमध्ये येऊन दारू पितात, गांजा पितात, नशिडी पण येतात आणि आपल्या देवाची विटंबना होते इथे. काय सांगाल तुम्ही?
सदर परिसर हा मंदिरीचा इकडे समोर. नमस्कार, मी सचिन एलोंडे. माझी इथे रोजची दरवळ असते संध्याकाळी. पण मंदिर परिसरात आजकाल दारू पिण्याचे, गांजा ओढणाऱ्याचे प्रकार फार चालले आहेत आणि घाण टाकणे, दारूच्या बाटल्या पाण्यावर नदीमध्ये टाकणे. त्यासाठी आमच्यावर कुठलं तरी थोडंसं पोलिसांचं कंट्रोल पाहिजे. त्यासाठी इथे ना रेग्युलरली पोलिसांची पेट्रोलिंग झाली पाहिजे, हीच आमची. काय मागणी तुमच्याकडे पोलीस प्रशासनाकडे? का रोज आले पाहिजे, संध्याकाळी आले पाहिजे? कारण की हा जो मंदिर आहे हा फार पवित्र आहे आणि पडक्या परिसरातल्या लोकांची हिंदू धर्माची आस्था त्याच्याकडे टिकलेली आहे आणि त्या आस्थेची कुठंतरी विटंबना होते आणि तिथं लोक येऊन गांजा पितात, मच्छी पकडतात आणि दारू पितात. त्या संदर्भामध्ये आपण आपली भूमिका काय? भूमिका एवढीच आहे की इथं परिसर स्वच्छ ठेवणे, व्यवस्थित राखणे, आस्था टिकवणे आहे आणि कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार इकडे झाला नाही पाहिजे. बस एवढीच विनंती आहे आणि पोलिसांनी रेग्युलर कंट्रोलिंग केली.